झालेला होता महाराज. अंगामध्ये कुठल्या प्रकारची शक्ती राहिली नव्हती. काबाड कष्ट उपसले होते त्याने ते आपल्या लेखी करता. त्यामुळे शरीराकडे सुद्धा स्वतःच्या लक्ष त्याने दिलेलं नव्हतं. अंग थरथर कापत होतं, पण कसा बसा त्या झोपडीतून उठायचा आणि त्या पोस्ट मास्तर साहेबांकडे जायचा आणि पोस्ट मास्तर साहेबांना विचारायचा, पोस्ट मास्तर साहेब, ओ पोस्ट मास्तर साहेब, आलं का हो माझ्या नरियमचं पत्र? पोस्ट मास्तर साहेबांनी सांगावं, नाही रे आली, या महिन्यामध्ये काही आलं नाही. परत रोज सकाळी उठावं महाराज, परत आलीने जावं, पोस्ट मास्तर साहेब आज तरी आलं का हो पत्र? बघता बघता 2-3 महिने झाले पण कुठल्याही प्रकारचा खुशालीचा निरोप नाही. मनामध्ये अनेक प्रकारचे विकल्प यायला लागले. न जाणो माझी लेक मला विसरली तर नसेल, आता मोठ्याच्या घरी दिली मी, तिथं धनधान्य समृद्धी असेल, सगळं काही तिला उपभोगायला तिथं भेटत असेल, म्हणून आपल्या या गरीब बापाला विसरली तर नसेल. डोळ्यातून घळघळ आशीर्वाद होते महाराज. ऐका ना, रोज सकाळी उठायचं, पोस्ट मास्तर साहेबाकडे जायचं आणि त्या पोस्ट मास्तर